नमस्कार स्वामी भक्तांनो, कसे आहात? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या मागील कर्ज, तुमच्या मुलाच्या अभ्यासात मन लागेल आणि तुमच्या घराची एकदम शांतता आणि तुमचं घर योग्य त्या दिशेला वाटचाल करेल. तर मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण मी शेवटी असे काही 2 उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घराचं अगदी येत्या 7 दिवसामध्ये कल्याण होईल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण कोणताही व्हिडिओ अर्धवट बघणे म्हणजेच अर्धवट उपाय सोडणे हा अतिशय घातक असतो बरं. म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पूर्ण बघा. मित्रांनो, आता उपाय नंबर 1, गुरुवारी लवकर उठणे आणि शुद्धीकरण. मित्रांनो, गुरुवार हा साधा दिवस नाही, हा गुरुचा दिवस आहे, मार्गदर्शनाचा दिवस आहे. मित्रांनो, तुम्हाला या दिवशी शक्यतो लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर काही क्षण शांत बसायचं आहे आणि स्वतःला असं विचारायचं आहे की आज मी स्वामींसाठी काय करणार आहे. मित्रांनो, ह्याच्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करताना मनात एकच भावना ठेवायची की माझ्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होत आहे. मित्रांनो, तुम्हाला शक्य असल्यास पिवळ्या किंवा स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे घालायचे आहेत, कारण पिवळा रंग हा गुरु आणि ज्ञान सकारात्मकचं प्रतीक आहे. मित्रांनो, आता उपाय नंबर 2, देवघर आणि वातावरण शुद्ध करणे. मित्रांनो, स्वामी समर्थ जिथे असतात ते ठिकाण स्वच्छ आणि शांत असलं पाहिजे. मित्रांनो, देवघर साफ करा, थोडं पाणी शिंपडा किंवा गंगाजल असेल तर त्याचा वापर करा. अगदी तुम्ही गोमूत्राचाही वापर करू शकता. मित्रांनो, हे करताना फक्त साफसफाई करायची नाही, तर मनात एक असा विचार ठेवायचा आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करत आहे. मित्रांनो, हळूहळू तुम्हाला असं जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्हाला अगदी मनापासून करायचा आहे. आता उपाय नंबर 3, स्वामींना पिवळं फूल अर्पण करावे. मित्रांनो, तुम्हाला गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थाच्या फोटोसमोर बसायचं आहे आणि त्यांच्या डोळ्यात बघायचं आहे आणि त्यांना एक पिवळं फूल अर्पण करायचं आहे. मित्रांनो, हे फूल फक्त एक वस्तू नाही, ते तुमचं श्रद्धा आणि तुमचं पूर्ण समर्पण आहे. मित्रांनो, तुम्हाला फूल अर्पण करताना मनात एक असं बोलायचं आहे की स्वामी, माझ्या आयुष्यात प्रकाश आणा, माझ्या मुलाबाळांना चांगल्या मार्गावर लावा. मित्रांनो, असं म्हणताना तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह भावनेने असं म्हणायचं आहे. मित्रांनो, आता उपाय नंबर 4. मित्रांनो, हा उपाय तुम्हाला अगदी मनापासून करायचा आहे. तुपाचा दिवा लावणे. मित्रांनो, तुम्हाला एक छोटासा तुपाचा दिवा लावायचा आहे. मित्रांनो, हा दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर तो तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचा प्रतीक आहे. मित्रांनो, दिवा लावताना मनात एकच भावना ठेवायची आहे, जसा हा दिवा उजळतो आहे तसंच माझं आयुष्य, माझ्या मुलांचं आयुष्य उजळू दे. मित्रांनो, जर तुमच्या घरात तूप नसेल तर तुम्ही तेलाचाही दिवा लावू शकता. मित्रांनो, आता उपाय नंबर 5. मित्रांनो, उपाय नंबर 5 म्हणजेच अगरबत्ती आणि सुगंधी वातावरण. मित्रांनो, तुम्हाला देवघरासमोर अगरबत्ती किंवा धूप लावायची आहे. मित्रांनो, सुगंधामुळे मन लगेच शांत होतं आणि तुमचं लक्ष प्रार्थनेकडे वळतं. मित्रांनो, हा छोटासा उपाय तुमच्या मनावर खूप मोठा परिणाम करतो. मित्रांनो, आता उपाय नंबर 6 हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. मित्रांनो, कारण मित्रांनो, हा उपाय म्हणजेच श्री स्वामी समर्थ मंत्र जप 108 वेळा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजेच तुम्हाला डोळे बंद करायचेत आणि ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळी मंत्र म्हणताना असं समजायचं आहे की स्वामी तुमच्या बाजूलाच उभे आहेत. मित्रांनो, जर तुमच्या मागे कर्ज असेल तर मनात ते चित्र आणायचं आहे आणि असं समजून घ्यायचं आहे की कर्ज हळूहळू संपत आहे. मित्रांनो, जर तुमच्या मागे साडेसाती असेल तर कल्पना करायची आहे की संकट दूर होत आहे. मित्रांनो, आणि जर तुमच्या मुलाबद्दल चिंता असेल तर ते योग्य मार्गावर चालत आहेत अशी भावना ठेवायची आहे. मित्रांनो, आता उपाय नंबर 7 मनापासून संवाद म्हणजेच मनापासून प्रार्थना. मित्रांनो, मंत्रानंतर तुम्हाला स्वामींशी बोलायचं आहे, फॉर्मॅलिटी म्हणून नाही, जसं आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीशी बोलतो तसं बोलायचं आहे. काय बोलायचं आहे मी सांगतो. स्वामी, मला खूप अडचणी येत आहेत, माझं कर्ज मला त्रास देत आहे, माझ्या मुलाला योग्य दिशा द्या,
जे काही आहे मित्रांनो ते तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे. कारण मित्रांनो स्वामींना तुमची परिस्थिती माहीत आहे, पण तुमची भावना ही अगदी महत्त्वाची आहे. मित्रांनो आता उपाय नंबर 8, गोड नैवेद्य अर्पण करणे. मित्रांनो गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थांना तुम्हाला गोड नैवेद्य अर्पण करायचं आहे. तुम्ही अगदी खडीसाखर, लाडू किंवा केळी काहीही चालेल मित्रांनो, पण हे फक्त अर्पण नाही करायचे, तर ते तुमच्या आयुष्यात गोडवा यावा यासाठी केलेली प्रार्थना आहे. मित्रांनो आता उपाय नंबर 9, दान आणि सेवा. मित्रांनो जर शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला मदत करायची आहे, अन्नदान करायचं आहे, फळं द्या किंवा एखाद्या पिवळ्या वस्तू दान करा. मित्रांनो दान केल्याने तुमचं मन हलकं होतं आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते. आता मित्रांनो उपाय नंबर 10 हा मुलांसाठी विशेष उपाय आहे. पण मित्रांनो हा उपाय सांगण्याआधी आता तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपले यूट्यूब चॅनल नामस्पंदनाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो आता जर तुमचे मुलं तुमचं ऐकत नसतील, चुकीच्या मार्गावर जात असतील, तर मित्रांनो गुरुवारी त्यांच्या नावाने प्रार्थना करायची, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवायचा आहे आणि मनात श्री स्वामी समर्थ असं नाव घ्यायचं आहे. मित्रांनो ही स्वामींची ऊर्जा हळूहळू त्यांच्यावर परिणाम करेल व ते योग्य मार्गाला लागतील. मित्रांनो उपाय नंबर 11, स्वामी चरित्र वाचन. मित्रांनो गुरुवारी स्वामी चरित्रातील एक अध्याय वाचा किंवा ऐका. यामुळे तुम्हाला मानसिक बळ मिळतं आणि तुमचा विश्वास अधिक मजबूत होतो. मित्रांनो आता उपाय नंबर 12, सातत्य 11 गुरुवार. मित्रांनो हा उपाय एकदा करून थांबू नका. हा उपाय तुम्हाला सलग 11 गुरुवार करायचा आहे. मित्रांनो सुरुवातीला कदाचित तुम्हाला काहीही बदल जाणवणार नाही, पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागेल. मित्रांनो कधी बाहेरचं बदलतं, कधी तुमचं मन बदलतं आणि कधी स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. मित्रांनो पण आता तुम्हाला मला एक शेवटचा संदेश द्यायचा आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचे हे उपाय हे फक्त काही कृती नाहीत, ते श्रद्धा, विश्वास आणि सातत्य यांचं संगम आहे. जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर बदल नक्की होईल. आणि मित्रांनो स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो आता जाता जाता तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगायचं आहे मित्रांनो. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मित्रांनो आत्ताच तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो, कारण आपण येथे स्वामी रिलेटेड कंटेंट असाच आणत असतो. आणि हो मित्रांनो जाता जाता तुम्हाला तुमच्या मागे काय साडेसाती लागली आहे किंवा तुमच्या घरात काय घटना घडत आहेत ते कमेंटमध्ये लिहायचं आहे. आणि असं लिहू शकता तुम्ही, स्वामी माझ्या मागे हे चालू आहे, मला मार्ग दाखवा. आणि एक छानशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायची आहे मित्रांनो, कारण ही तुमची कमेंट श्री स्वामीचरणी अर्पण होणार आहे. म्हणून मित्रांनो तुम्हाला अशी कमेंट करायची आहे. तर भेटूयात मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.